तर ही मित्रांनो मालवण बाजारपेठ असा आणि आता आपण चालला असं राजकोट, ज्या ठिकाणी आपल्या महाराजांचं पुतळो उभारलेला असा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळो उभारलेला असा. मी पहिल्यांदाच जात आहे, म्हणजे लास्ट टाइम पण गेलो आहे, पण त्यावेळी आत्मे जाऊन भेटाकला होता. तर त्यावेळी गावाकीला तो म्हटला जाऊन भेटून येते. तर माझ्याबरोबर माझा मित्र असा महेंद्र खोडजोळेकर, तो मालवण दांडीवरतीच राहता आणि आम्ही त्या दिवशी गावाकीला होते, आम्ही एकत्रित येलो आणि आमचा अगोदरच प्लॅन ठरलं होतं की आपण गावात गेल्यावरती राजकोटला जाऊया, छत्रपती महाराजांचं पुतळो बघूक. तर मित्रांनो, तुमका राजकोटला जर पोचायचं असा तर तुम्ही मालवण स्टँडला उतरून तुम्ही रिक्षान पण येऊ शकतास, किंवा तुमची स्वतःची गाडी असात तर डायरेक्ट तुम्ही मालवण बाजारपेठेतून सरळ एकदम लास्टला जिथे बाजारपेठ संपता तिथून तुम्ही शेवटला बाहेर इलात की तुमका तिकडे लेफ्ट साईडला तिथे बोर्ड लावलेला असा राजकोट म्हणून. तुम्ही लेफ्ट साईडला सरळ गेलात की तुमका नंतर मग डायरेक्ट राजकोटमध्ये तुम्ही बाहेर पडता. तर तुमका पोहोचण्यासाठी एवढं काय शोधायचं लागत नाही. तुमका जागोजागी तुमका असे राजकोटला जाण्यासाठी डायरेक्शन दाखवलेले असतात. तर मित्रांनो, आपण पोचलेलं असो राजकोट, जिथे आपल्या महाराजांचं पुतळो उभं केलेलं असा. तुम्ही बघू शकतास, यो बघा. हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आता आपण हिला असो मालवण राजकोट शिवाजी महाराजांचं पुतळो बघू, जो की आता नवीनच उभारल्याने. तर सगळ्यांकाच माहिती आहे, पहिलो पण हे पुतळो होतो पण तो पडलो, तर आता नवीन बांधलेलो हा तो बघू आपण इलेला असं होतं. हे माझ्या मागे हा राजकोट. सो बघू आपण आतमध्ये जाऊन कसं प्रकारे बांधलेला असा, आणखी काय काम केलं नाही ते तुम्ही बघू शकता. इथूनपर्यंत एंट्री होती, सध्या काम थोडंफार चालू आहे. तर समोरून एंट्री बंद, आणखी भरपूर सारे पर्यटक पण येतात हेच बघूच्यासाठी. खूप छान वाटतं एकंदरीत, खूप मस्त समुद्र एकदम बाजूकत, आणखी एकदम भव्य असो महाराजांचा पुतळा उभारलेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो, मी पहिल्यांदा येईल आहे बांधल्यावरती. आपण फोटो पण काढू, आणि तिथे समोर माझ्या मते हे पण करतात, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग वगैरे, वॉटर स्पोर्ट्स. हो, एक नंबर वाटतं. डोळ्याने प्रत्यक्ष बघू खूप मस्त वाटतं. व्हिडिओमध्ये थोडंसं छोटी वाटतं मूर्ती, पण ॲक्च्युअलमध्ये मूर्ती खूप मोठी. आणि काही ते काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. सगळी दगड वगैरे पडली आहेत, भरपूर पर्यटक फोटो वगैरे काढत आहेत. हा. तर मित्रांनो, आता महाराजांचा पुतळा बघितल्यावरती ना त्यांच्या डोळ्यामध्ये एक खऱ्या अर्थाने ना एक शूर वीर असल्याचं एक प्रतीत होता. खूप मस्त असा पुतळा बांधला आहे आता, खूप भव्य आहे, बघून एकदम मन प्रसन्न होतं. त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता, इथे ना समुद्र आहे मस्त, आणि ते स्पोर्ट्स वगैरे करतात. आणि ह्या समोर बघताय तुम्ही ना, तर समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. भरपूर पर्यटक येतात. आणि आता आपण आलो आहोत ते संध्याकाळचेच 6-6:30 वाजलेत. ड्रोन असला असता तर अजून मजा आली असती शूटिंग घ्यायला. तर मित्रांनो, पर्यटक खूप येतात बघूक नवीनच बांधलेला पुतळो. तर तुम्ही पण येऊन बघा, खूप मस्त आणि खूप मोठं आहे. तर तुमका पण नक्कीच बघूक आवडत, आणखी एरिया पण खूप छान आहे. आता आम्ही असं ते सूर्यास्त होता, आणि की खूप छान असं वाटतं समुद्रकिनारी. मी इथे असान पहिल्यांदा येईल आहे. मस्त. समोरून ही एंट्री बंद केलेली आहे, कारण काम चालू आहे अजून पण. सो काम संपला की चालू करतील. तर व्हिडिओ मी हेच स्टॉप करते, कारण फक्त बघू गेलो तर म्हटलं तुमका पण जरा व्हिडिओ करून दाखवेन मी. तर व्हिडिओ आवडत तुमका, कारण शिवाजी महाराजांचं पुतळा असा, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा असा. सो सगळ्यांनी नक्की बघा, आणखी लाईक करा, आणखी नक्की तुम्ही पण येऊन भेट द्यावा, आणखी व्हिडिओ
आवडला असेल तर लाईक करा, आणखी कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.